या स्किटचा उद्देश असा आहे की आपल्या आजी आजोबांचं महत्व या स्किट मधून मी दर्शवणार आहे. तर मी माझ्या कलेला प्रारंभ करतो. धन्यवाद. आज सकाळी मी आजोबांना म्हणालो, आजोबा मंदिरात जाऊयात ना? तर ते म्हणाले, देव मनात असतो रे राजा. पण आजोबा, देव मनात असतो हे मला माहितीये, पण मग माझ्यासोबत गप्पा कोण मारणार? माझ्या डोक्यावरून हात कोण फिरवणार? आणि जर मी रडलो तर मला चॉकलेट कोण देणार? माझ्या देवाला माझ्याशी खेळता आलं पाहिजे, त्याने मला गोष्टी सांगितल्या पाहिजे. मग मी रोज शाळेत जाताना माझ्या देवाच्या पाया पडेल आणि मग देव मला आशीर्वाद देईल की खूप खूप मोठा हो. मग माझ्यासाठी माझा देव बाप्पा तर तुम्हीच आहात ना आजोबा. आणि ही आजी पण, ए आजी थांब 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 थांब, तू बस आजी. आज ना मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवतो बघ. आणि मला माहितीये तुझ्या चहामध्ये किती साखर लागते ते, आणि तुला चहामध्ये आलं पण आवडतं ते. तर मग आज मी तुझ्यासाठी मस्त चहा बनवणार बघ. पण आजी ऐक ना, त्या बदल्यात तू माझ्या डोक्याला तेल लावून मालिश करून देशील का? खूप डोकं दुखतंय अगं, प्लीज दे ना मालिश करून. मी तुला मस्त चहा बनवून देईल बघ. हा 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 आजी, हा आजी. थँक्यू आजी. आता बघ मला कशी छान झोप लागेल आजी बघ. रोहित, ए रोहित, रोहित. ताई, आजी आजोबा. हे काय बोलतोय तू? ते तर आपल्याला कधीच सोडून गेले. स्वप्न बघितलं वाटतं. बरं, काळजी घे, आवर, आपल्याला बाहेर जायचंय. मित्रांनो, माझे आजी आजोबा माझे खूप लाड करायचे. ते मला गोष्टी सांगायचे, मला खाऊ द्यायचे, मला फिरायला घेऊन जायचे. वेळ आली तर ते मला थोडीशी शिक्षा पण करायचे. पण त्यांनी मला हात धरून चालायला शिकवलं. त्यांच्या विचारांनी मला माणूस व्हायला शिकवलं. पण त्याची जाणीव मला ते सोडून गेल्यावर झाली. कदाचित ते आज इथे असते ना, तर त्यांना मला हक्काने सांगता आलं असतं की मी शाळेत पहिला आलोय. पण आज आपण सर्व एवढ्या घाईत आहोत की आपण हा विचारच करत नाही की आपले आजी आजोबा आपले चांगले फ्रेंड्स होऊ शकतात, की ज्यांना आपण सगळं काही शेअर करू शकतो. मित्रांनो, आज माझे आजी आजोबा या जगात नाहीयेत, पण ते माझ्या आठवणीत, माझ्या मनात कायम आहेत. आपल्या आजी आजोबांना आपल्याकडून फार काही अपेक्षा नसतात हो. त्यांना फक्त थोडीशी काळजी, थोडस प्रेम, थोडासा वेळ, इतकं जरी दिलं ना तरी ते आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात. बरोबर ना? आपल्या आजी आजोबांची काळजी. धन्यवाद.